हरे कृष्ण. सर्वांना स्वागत आहे. आपला आज 15वा अध्याय ज्याचं नाव आहे पुरुषोत्तम योग. तर आपण आपलं मंगलाचरण आधी म्हणून घेऊ. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुत्पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपण आपल्या राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम करते. हरे कृष्ण. पुन्हा आपल्या प्रभुपाद स्वामींच्या चरणी प्रणाम करते. हा आणि आमच्या इस्कॉन बँगलोरच्या अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी त्यांना प्रणाम करते, ज्यांनी हा सुंदर उपक्रम सुरू केला. पुन्हा आमची मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी, मी ज्यांच्याकडून गीता शिकले त्यांच्या अन्वया माताजी त्यांना प्रणाम करते. आमच्या पूर्ण मराठीची टीम, आपल्या को होस्ट वगैरे ह्या सर्वांना प्रणाम करते, कारण त्यांच्या सपोर्ट शिवाय हे होत नाही. आणि आमच्या तुम्ही सर्वजण वेळेत वेळ काढून रोज इथे येता, तर तुम्हा सर्वांना पण प्रणाम. हा तर आता आपण काल गुणत्रय विभाग योग बघितला. माताजी पुढची स्लाइड घ्या. तर आपण बघितलं की कसं आपण बांधले गेलेले आहोत. तसं मी तुम्हाला म्हंटल होतं ना, असं प्रश्न पडतो की बांधलोय, कुठे बांधलो गेलोय आम्ही तर, कोणी आम्हाला बांधलेलं नाही. पण आपण बघितलं ना की आत्मा कसा 3 गुणांनी बद्ध असतो. मग आणि तो कसा ओढला जात असतो, कधी ह्या गुणात कधी त्या गुणात. मग त्याप्रमाणे कृष्णाने ह्या ज्या गुणांच्या तुम्ही प्रभावाखाली असता, मग तुम्ही त्या गुणांच्या प्रभावाखाली कसे वागता ते सांगितलं. त्याच्यानंतर मृत्यूनंतर तुम्ही कुठे जाता हेही सांगितलं. आणि तेवढ्यावर सोडून नाही दिलेलं, मग आम्ही ह्याच जेलमध्ये राहायचं का? हा कृष्णाने हेही सांगितलं पुढे की तुम्ही ह्या गुणातीत कसं व्हायचंय. हेही पुढे सांगितलं की आपला प्रवास हा आपण शुद्ध सत्व गुणाकडे करायला हवा. ओके, एक मिनिट. तर हेही बघितलं की आपला प्रवास आपण शुद्ध सत्व गुणाकडे करायला हवा आणि भगवंतांशी जोडून घ्यायला हवं. ओके.
आता आपण आजचा हे बघूया. आता आजचा पुरुषोत्तम योग. तर ह्या अध्यायात ना अ, कृष्ण पुरुषोत्तम आहेत बघा. पुरुषांमध्ये उत्तमम. तर पुरुषांमध्ये उत्तमम म्हणजे आता आपण बघितलं ना भगवंतांचे विस्तार होतात. गोलोक वृंदावनातून 4 विस्तार होतात. त्याच्यानंतर परत असे विस्तार होत होत ना मग कारणोदकशाही विष्णू, गर्भोदकशाही विष्णू आणि शिरोदकशाही विष्णू असे. हा तर ह्या सगळ्यामध्ये उत्तम कोण आहे? पुरुषोत्तम कोण आहेत? कृष्ण आहेत. ते तशा अर्थाने आहे ते पुरुषोत्तमम. हा मग आपण ह्या अध्यायात तर काय शिकणार? तर ह्या अध्यायात भगवंतांनी त्यांच्या धामाची माहिती दिली आहे. सतत म्हणतात ना कृष्ण, माझ्याकडे या, माझ्याकडे या. तर फक्त बोलवणारच का? तुमच्या धामाची माहिती नाही देणार तुम्ही आम्हाला? असं कोणतरी म्हणेल ना. नुसतं बोलवता काय आहे ते तर सांगा. तर इथे कृष्णाने त्यांच्या धामाची माहिती दिलेली आहे. त्यांचं धाम कसं आहे आणि हे भौतिक जगत कसं आहे आणि का इतकं बोलवतायत ते, की हे जे आपलं जगत आहे ना, हे कृष्णांचं म्हणणं आहे, हे तुमचं नित्य निवासस्थान नाहीये. इथे खूप वेळ तुम्ही थांबू नका. ते बघूया आपण. कसं काय आहे तर काय काय आहे ह्या अध्यायामध्ये? तर पहिल्यांदा कृष्णानी त्यांचं म्हणजे आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगत ह्याची माहिती दिलेली आहे. कसं आहे ते. मग आहे ना आपला आत्मा जेव्हा ह्या शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो, तेव्हा तो स्वतःबरोबर सूक्ष्म शरीर घेऊन जातो ते सांगितलंय. त्याच्यानंतर कृष्ण आपल्या ह्या भौतिक शरीराचा पण पालन पोषण करता आहे आणि सूक्ष्म शरीराचा पण. ते बघूया आपण. ते पण सांगितलेलं आहे कृष्णाने. आणि मग वेदांत सूत्रांचा सार काय आहे ते सांगितले. ओके. आता आहे ना आपण बघूया. वाचा माताजी. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलम् अधं शाखम् अश्वत्थं पाहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्य वेदस्य वेदवित्. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, असं एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आणि शाखा खाली आहेत आणि पाणी वैदिक मंत्र आहे. जो या वृक्षाला जाणतो तो त्या वेदांना जाणतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर बघा इथे कसं आहे कृष्णाने म्हणजे आपण शाळेत वगैरे कुठेतरी आपण 15वा गीतेच्या 15व्या अध्यायाचा आपण पाठ वगैरे केलेला असतो लहान असताना तरी ऊर्ध्व मूलम असं नाही म्हटलं तरी खाली शाखा वरी मूळ असं वगैरे म्हटलेलं असतं. तर हा काय आहे 15वा अध्याय? बघूया आपण आता. का म्हणतात असं? कुठं असतं खाली शाखा वरी मूळ? कुठं असतं बरं? तर आहे ना आता एक मुलगा आहे. हा तो नदीच्या किनारी गेला आणि त्याला नदीमध्ये ना एक प्रतिबिंब दिसलं आंब्याच्या झाडाचं. त्याला आंबे हवेत. मग तो काय केला त्या पाण्यात त्याला प्रतिबिंब दिसत तो गेला पाण्यात डुबुकून उडी मारली. झालं प्रतिबिंब हल्लं, तो सगळा ओला झाला, हाताला कायच लागलं नाही. परत काठावर येऊन बसला, पाणी शांत झालं. पुन्हा पाण्यामध्ये आंब्याच्या झाडाची हे दिसायला लागले प्रतिबिंब, कारण ते काठावर होतं आंब्याचं झाड. तर हा परत एकदा तसाच गेला, पण हाताला काय आंबे लागले नाहीत, ओला ओला तेवढा झाला. मग आहे ना त्याने बघितलं की तिकडून दूर थोड्याशा अंतरावर एक माणूस हे सगळं बघत होता. मग तो त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला की काका काका तुम्ही मला आंबे काढून द्याल का? तर ते मूल म्हणाले मी नक्कीच तुझी मदत करेन, थांब मी तुला आंबे काढून देतो. ते आले, ते काठावरच्या आंब्याच्या झाडावर चढले आणि त्यांनी छानसे ताजे ताजे रसाळ असे आंबे काढून दिले. त्या मुलग्याने पण ते खाल्ले. तर इथे तो जो मुलगा आहे ना तो आपण आहोत. आपल्याला इंद्रिय भोगांमध्ये रस आहे, पण हे सुद्धा आपण चुकीच्या ठिकाणी शोधतोय. तो पण प्रतिबिंबामध्ये शोधत होता. जिथे हाताला काय लागत नव्हतं. मग हे भौतिक जगातलं जे सुख आहे ना ते तसं आहे, जी इथे प्रत्यक्षात आपल्या हाताला फारसं काय लागत नाही. आणि ते जे काठावरचे होते ना ते गुरु होते.
जेव्हा गुरूंकडे जाऊ आणि आपण त्यांच्याशी बोलू, त्यांचं मार्गदर्शन घेऊ, तेव्हा आपल्याला खरा आनंद कळेल जीवनाचा. कसं आहे ना, तुम्हाला तहान खूप लागली आहे. हां. मग आणि तुम्ही आहात समुद्राच्या काठावर. पण म्हणून एवढा मोठा समुद्र आहे, मला काय तहानच तर लागली आहे, जातो समुद्राकडे आणि मी पाणी पितो, असं म्हटलो, तर आपली तहान नाही भागवू शकत तो समुद्र, कारण ते ठिकाण चुकीचं आहे. तसं आपण ह्या भौतिक जगतामध्ये खूप आनंद शोधणं आणि इंद्रिय सुख खूप खूप भोगणं, हे कसं आहे माहित आहे? तो एक यज्ञ असल्यासारखं आहे. तुम्ही कितीही ते पूर्ण करा, लगेच हे झालं की मन पुढचा विचार. आज मी ठरवलंय की मी संध्याकाळच्या जेवणात बटाटे वडे करतो. ते करून खाऊन होतंय रात्रीचं. तोपर्यंत आपलं मन दुसरं, हा आता मटारचा सीझन सुरू झालाय. उद्या बाबा मटार घालून भात बनवतो, नाही तर मटारचे कटलेट बनवतो. असं असतं आपलं. म्हणजे सतत आपण पुढचं पुढचं. ते मन इंद्रिय तुम्हाला शांत कधी बसूच देत नाही. का तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आपण आनंद शोधत असतो. गुरु येतात आणि आपल्याला ते योग्य मार्गाला लावतात, की तुम्ही तुमच्या साऱ्या इंद्रियांना कृष्णांशी जोडून घ्यायला पाहिजे. हां, आता हा मुलगा आहे ना, ते आपण होतो आणि हे आता हा जो वटवृक्ष इथे आहे ना, तो तसा वटवृक्ष आहे. तो दिसतोय बघा, हे प्रतिबिंब आहे. हं. हे प्रतिबिंब कशामध्ये पडलंय बरं? आध्यात्मिक जगाचं प्रतिबिंब आहे हां. तर भगवंतांचं आध्यात्मिक जग आहे ना, ते शाश्वत आहे. त्याचं प्रतिबिंब म्हणजे आपलं भौतिक जग आहे. मग हे जे प्रतिबिंब आहे ना, ह्यामध्ये बरंच काय-काय आहे. मग इथे खरं कसं आहे, गोष्टी उलट्या आहेत. तिथं कृष्णांवर अवलंबून राहणं. तिथले जे भक्त, तिथली वरचे एकदम वरचे आध्यात्मिक लोक, हे पूर्ण कृष्णांवर अवलंबून असतात. तर ते बिलकुल वाईट मानलं जात नाही. पण इथे आपल्या जगात आहे ना, आपण एका वयानंतर तुम्ही तुमच्या आई-वडिलांवर अवलंबून राहणं, हे चुकीचं मानलं जातं. किंवा बघा ना, तुम्ही कशावरच दुसऱ्यांवर डिपेंड असलेलं बरं मानलं जात नाही. पण तिथे तसं नाही. तुम्ही पूर्णपणे कृष्णांवर अवलंबून असणं, हे चांगलं मानलं जातं. पुन्हा तिथला आनंद आहे, हा चिरकाळ टिकणारा आनंद आहे. इथे तसं नाही. इथे कुठलाच आनंद चिरकाळ टिकणारा नसतो. हां, तर हे प्रतिबिंब आहे त्या आध्यात्मिक जगाचं. मग कशामध्ये पडलंय हे आध्यात्मिक जगाचं प्रतिबिंब? तर ती निळी-निळी डिझायर लिहिलेलं दिसतंय बघा, त्या नदीमध्ये पडलेलं आहे. कशाची नदी आहे ही? ही डिझायर म्हणजे काय? तर ही इच्छांची नदी आहे. हं. आपल्या ज्या इच्छा आहेत ना, त्याची नदी आहे ती आणि त्याच्यामध्ये हे प्रतिबिंब पडलेलं आहे. हां. मग ठीक आहे आता आहे. मग कुठल्याही झाडाचं सुरुवात कुठून होते? मुळापासूनच होते ना, तिथनंच तो सुरू होतं. कुठलंही रोपटं उगवायला हां, तिथून सुरू होतं. त्याचं मूळ असतं कुठेतरी. मग ह्या झाडाचं मूळ कुठे आहे? तर ह्याचं प्रतिबिंब आहे हे. प्रतिबिंब कसं असतं? खाली म्हणजे वर असतं ते हे दिसतं प्रतिबिंबामध्ये. कधी पण तुम्ही पाण्यात तळ्याच्या काठी वगैरे गेलात तर विहिरीच्या काठी बघा. हां, तुम्हाला हे दिसणार मूळ वर असतं. खालच्या बाजूला तो सगळा पसरलेला फांद्यांचा वगैरे दिसतं. मग इथे ना ह्या झाडाचं जर का तुम्ही मूळ शोधलत, कुठून बरं ह्याचा उगम झालाय? तर आपली सृष्टीचा उगम कुठून केलाय? कुणी सृष्टीकर्ते कोण आहेत? ब्रह्मा. तर ब्रह्मलोक हे त्याचं उगम आहे. हां, तिथे त्याची मुळं आहेत. आणि खाली, खाली, खाली त्याचा पसारा आहे. सगळ्या फांद्या आहेत, डहाळ्या म्हणजे पानं वगैरे असा त्याचा आणि हा कसा आहे माहित आहे? पूर्ण पसरलेला असा आहे. त्याचा आदी, मध्य, अंत नाही सापडणार असा तो वटवृक्ष आहे. आणि आहे ना अ, तुम्ही ह्याच्या अ, पानांना वैदिक मंत्र म्हटलंय बघा त्यांना. आणि जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. मग आता ही पानं वैदिक मंत्र का आहेत ह्याची? तर वेदांमध्ये एक कर्मकांड नावाचा एक भाग येतो. त्याच्यात चांगलं सांगितलेलं आहे म्हणतात, की तुम्ही हे करा, हे चांगले दान करा, वेगवेगळी व्रत, तप करा, की ज्यामुळे तुम्ही स्वर्गामध्ये जाल. हां.
असं. तर ह्याला कर्मकांड म्हणत असतात. पण त्यामुळे ना, तर ते ते पानांना ते वैदिक मंत्र म्हटलेलं आहे. पण ह्यामुळे आपण शेवटी अडकून तर ह्याच ब्रह्मांडामध्ये पडणार आहोत. हां, त्याच्यातून आपण कायमचे नाही, म्हणजे तिथली पुण्य तुमची क्षीण झालीत, की परत पृथ्वीवरती पुण्य गोळा करायला यावंच लागतं. म्हणजे आपण यातनं कायमचं सुटत नाही आहोत. भगवंतांच्या धामामध्ये गेलो की कसं असतं, कायमची मुक्ती असते. मग ह्या लोकांमध्ये परत यावं लागत नाही. पण तसं नाहीये. तर ते वैदिक मंत्र आहेत ही पानं म्हणजे ह्या वृक्षाची. आणि म्हणून म्हटलंय की जो ह्या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. आणि बरं काय काय आहे, तर मग कोण असतं, झाडांना हे मिळतं ना, पोषण मिळतं झाडाला. हं. तर कुठून मिळतं ह्या झाडांना पोषण? बघूया आपण पुढे. घ्या माताजी पुढची स्लाईड. हे जे त्रिगुण आहेत ना आपले, सत्व, रज आणि तम. हां. ह्या हे लोकं त्याला खत-पाणी घालतात. माताजी पुढची स्लाईड घ्या. हां. सत्व, रज आणि तम ह्या त्रिगुणांनी. मग त्याच्यानंतर आहे ना, ह्या झाडाची फळं काय आहेत फळं? तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या 4 गोष्टी ज्या आहेत ना, त्या ह्या झाडाच्या फळ आहेत. हां. आणि तुम्ही जरा बघा, ह्या ज्या फांद्या आहेत ना फांद्या, थोडंसं झूम केलं करा तुमचं स्क्रीन. तर वरच्या बाजूला म्हणजे ब्रह्मांच्या जवळ तिकडे ना हे आहेत, उच्चतर लोक आहेत. हां. आणि जसे खाली याल ना तुम्ही खालच्या ते टोकाकडच्या फांद्यांकडे, तिथे मग मग पृथ्वीमध्ये भेटेल तुम्हाला. हां. आणि त्याच्याही खाली गेलात तर मग अतल-वितल, सुतल ते सुरू होणार. तर कसं आहे, आपल्या सत्व, रज आणि तमो ह्या प्रकृतीच्या गुणांखाली तुम्ही जसे कर्म करता त्याची फळ म्हणून तुम्ही वरच्या ग्रहां लोकांकडे जाता, कधी खाली जाता, कधी पृथ्वीवर येता. पण फिरत मात्र ह्याच्यामध्येच राहता. जे आता समोर दिसतंय त्याच्यामध्येच अविरत आपण फिरत असतो. असं कधी कधी मग खाली, कधी प्राण्या-बिण्यांचे असे. आणि माताजी पुढची स्लाईड घ्या. ते कसं आहे माहितीये, हा प खूप म्हणजे खूप पसरलाय, ज्याचा आधी, मध्य, अंत कुणी नाही. कारण आपल्या सत्व, रज आणि तमोमधल्या कामांमुळे त्याला भरपूर पोषण मिळत असतं. मिनिट हां. माताजी पुढची स्लाईड घ्या. मी वाचून दाखवते तोपर्यंत. 15.2. हे बघा या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. म्हणजे त्रिगुणांचं सत्व, रज, तम ह्या 3 गुणांचं पोषण मिळतं. त्याच्या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत. हं. मग ह्याच्या फांद्या म्हणजे काय आहेत? तर इंद्रिय विषय ज्याच्या मागे आपण धावत असतो. मग त्या डहाळ्या किती पसरलेल्या असतील बघा. हं. त्या वृक्षाची मुळे प खाली पसरलेली आहेत. ती मानव समाजाच्या सकाम कर्मांशी बांधलेली आहेत. हं. ह्याची मुळं जी आहेत ना, ती आणि पसरणार तुमच्या कर्मांशी बांधली गेलेली आहेत ती. ओके. तर असा हा वृक्ष अथांग पसरलेला आहे, अथांग. आणि आहे कशामध्ये? इच्छांच्या नदीमध्ये आहे तो. ओके. माताजी कुठे? माताजी तुम्ही पुढची स्लाईड घ्या. थांबा. माताजी, मी एक माताजींना कॉल करते, जरासा थोडा वेळ द्या मला. थोडस बॅक येते झूम मीटिंग मधून. थांबा तुम्ही सगळे.
माताजींचा सॉरी हा, माताजींचा फोन बिझी येतोय. मी शेअर करू का? हा हा, आलं का? ओके, चालेल. हा तर हा आपला बघा, या वृक्षांच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. आणि या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत. या वृक्षाची मुळे खाली पसरलेली आहेत. ती मानव समाजाच्या सकाम कर्मांशी बांधली गेली आहेत. हा, तर हे आपले कर्म जे आहेत ना, त्यामुळे ती मुळं खूप किती विस्तारत असतील बघा. आपल्या कर्मांची फळं मिळत राहतात, त्याप्रमाणे तो विस्तार होत असतो. आता जी पुढची स्लाइड आहे, आता आपलं हे झालंय. तर म्हणजे किती पसरलेला आहे बघा तो वटवृक्ष. हे बघा, हे इथे तुमच्या लक्षात ह्या इच्छांची नदी जी आहे ना, ती मध्ये आहे. त्याच्यामध्ये हा आपला प्रतिबिंब पडलंय, ज्याच्यामध्ये आपण सगळे आहोत. हा, आणि जर का ती इच्छांची नदी पार करू शकलो ना आपण, तर त्याच्या पलीकडे कोण आहे बघा? भगवंत आहेत. त्यांचं गोलोक वृंदावन धाम आहे. हा म्हणजे फक्त एक नदी आहे मधी इच्छांची, आणि पलीकडे कृष्ण आहेत. जर का ती क्रॉस करू शकलो तर. हा, मग आता कशी बरं क्रॉस करायची ही? घ्या माताजी पुढची स्लाइड बघूया. कृष्णाने तेही सांगितलंय की ही इच्छांची नदी पार कशी करायची. हरे कृष्ण. या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही. याचा आदी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे. त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागणार नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झालाय, त्या परमपुरुषाला या ठिकाणी शरण गेले पाहिजे. म्हणजे कोण आहेत परमपुरुष? हे ज्यांच्यापासून सगळ्याचा प्रारंभ आणि विस्तार झालाय, तर भगवंत. त्यांना आपण शरण जायला पाहिजे. हा, हे एक झालं. आता तुम्हाला खरं तर आपल्याला ह्या वृक्षाचं मूळ रूप म्हणजे पूर्ण रूप अनुभवू शकत नाही. त्याचा आदी अंत मध्य काय कळतच नाहीये. का कळत नाही? कारण ते आहेच मुळात. आता त्याचे सत्व रज तम हे गुण त्याला पोषण देत आहेत. त्याची मुळं पसरत निघाली आहेत, पसरत. कारण सकाम कर्मांशी कर्म आहेत त्याची मुळं म्हणजे. त्यामुळे ते कंटिन्यू पसरतोय तो. हा, मग आपण ह्या खोलवर मुळं गेलेली आहेत बघा. साधा नाहीये तो. खोलवर मुळं गेलेल्या ह्या वृक्षाला ना तुम्ही नक्कीच भेदू शकता, तर अनासक्ती रूपी शस्त्राने. हा, मग ही अनासक्ती आपल्यामध्ये येणार कधी? हे वैराग्य. अनासक्ती म्हणजे काय? अलिप्तता, वैराग्य. हे कधी येणार मग तुमच्यामध्ये? तर जेव्हा तुम्ही आहे ना ज्ञानाच्या नजरेने बघायला शिकाल. ज्ञान मिळायला हवं की काय आहे हा वृक्ष, कसं बरं ह्याच्या बाहेर पडायचं, हे कोणीतरी तुम्हाला समजावून सांगायला हवं. त्यामुळे आहे ना आपल्याला गुरूंकडनं शरण जावं लागणार. त्यांच्याकडून हे ज्ञान मिळवावं लागेल. आणि ज्ञानाच्या दृष्टीने जर का आपण बघायला लागलो, तर नक्कीच आपल्यामध्ये ती वैराग्य येतं आणि आपण ह्या वृक्षाला छेदून टाकू शकतो. त्यामुळे आपल्याकडे दोन शस्त्र सांगितली आहेत कृष्णाने हवी ह्या वृक्षाला पार करण्यासाठी. एक ज्ञान आणि दुसरं
वैराग्य किंवा अनासक्ती, ज्ञान आणि अनासक्ती, ह्या दोन शस्त्रांनी तुम्ही हे नक्कीच म्हणजे आपण ह्या वृक्षाच्या पलीकडे जाऊ शकतो, त्या इच्छांच्या नदीच्या पलीकडे जाऊ शकतो, जिकडे भगवंत आहेत. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. ओके, हा थांबा आता. मग पलीकडे जे भगवंतांचं धाम आहे ते कसं आहे बघूया आपण. हा, हरे कृष्ण. न तद्भासयते सूर्य न शशांक न पावक यद्गत्वा न निर्वर्तन्ते तद्धाम परमं मम. त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करत नाही. जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाही. तुम्हाला माहित आहे काय, हे आपण आधी पण ऐकलेलं आहे की कृष्णांचं हे धाम हे स्वयंप्रकाशित आहे. त्याच्याच गोलोक वृंदावन धामाच्याच प्रकाशाने उलट सगळ्यांना प्रकाश मिळत असतो. तो प्रकाश नसता तर तसा सगळीकडे अंधारच आहे. त्या धामाचा प्रकाश सगळ्यांना प्रकाशित करतो. हा, तर ते धाम असं कसं म्हणतात बघा कृष्ण, की त्याला सूर्य चंद्र वगैरे कोण प्रकाशित करत नाही. आपल्याला मात्र सूर्य किंवा चंद्राचा प्रकाश लागतो, हो की नाही. तर कसं आहे ना, जे शुद्ध स्वरूपात असतं ना, जे काहीही जे शुद्ध स्वरूपात आहे ते प्रकाशमान असतं. जसं सोनं असतं, तुम्ही खाणीतून काढता तेव्हा ते तसं नसतं, असं पिवळं चमकणारं. जसं त्याच्यातल्या अशुद्धी दूर होत जातात तसं ते शुद्ध बनत जातं, चमकत जातं. तसं हे जे ह्या दामांमध्ये आहेत ना, भगवंत स्वतः आणि त्यांचे जे भक्त हे सगळे शुद्ध आहेत. हा, सच्चित आनंद आहे, त्यामुळे त्यांना स्वयंप्रकाशित आहे. त्यांच्याच प्रकाशाने म्हणजे प्रत्येकाला तो ऑरा असतो, वलय म्हणतात त्याला. जर का तुमचा ऑरा म्हणजे तुम्ही जेवढं शुद्ध आचरण असणार तेवढं ते वलय आपोआप शुद्ध होत जातं. ती तिथे प्युअर लोक आहेत, त्यामुळे ती स्वयंप्रकाशित धाम आहे. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि एकदा तिथे इथे पुन्हा सांगितलंय बघा, एकदा भगवंतांच्या धामाला गेलो की पुन्हा इकडे भौतिक जगात परतून यावं लागत नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनसष्टानि इंद्रियाणि प्रकृतीस्थानि कर्षति. हरे कृष्ण. बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत. हरे कृष्ण. हो, आता बघा हा, इथे कृष्ण असं का म्हणतात की तुम्ही माझ्याकडे या, माझ्याकडे या. जसं बघा एक बालवाडीत वगैरे बाळ असतं जे शाळेला जायला सुरू करतं. हा, तर जेव्हा त्याची आई त्याला शाळेला सोडायला जात असते, आणायला पण जात असते. आता समजा एखाद दिवस आई किंवा वडिलांना जायला वेळ झाला, बाळ लहान असतं तसं बालवाडीतलं मूल एकटं रोडवरून येऊ शकत नाही ट्रॅफिक मधून चालत, तिथेच वाट बघत थांबतं. मग त्याचे आई वडील त्याला हक्काने सांगतात की नाही की तू आम्ही आल्याशिवाय येऊ नको, थांब आमची वाट बघत, किंवा ते त्याचे सगळे निर्णय घेत असतात ना. तसे कृष्ण इथे आहेत की त्यांना ह्या का सांगतायत तेवढ्या प्रेमाने की तुम्ही इथे थांबू नका, माझ्याकडे या, माझ्याकडे या. त्याचं कारण इथे सांगितलंय बघा की हे जे भूलोकावरचं जीवन आहे ना, भौतिक जीवन, हे बद्ध जीवनामुळे मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करत आहेत. हा, म्हणजे हे जे आपण सगळे जे जीवात्मा आहोत ना, इथे बद्ध आहोत. आता कशाने बद्ध आहोत ते काल कळलं तुम्हाला, सत्व रज आणि तम ह्या 3 गुणाने मायेने बद्ध झालेले आहोत. आणि आपलं मन आणि 5 इंद्रिय ह्यांच्या सततच्या हे पुरवण्यामध्ये आपला सततचा म्हणजे आता कोण म्हणेल की इथे माझं लाईफ पूर्ण कम्फर्टेबल आहे. कृष्णच ज्यांनी निर्माण केलंय तेच म्हणतायत बघा की बद्ध जीवनामुळे मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष कंटिन्यू सुरू असतो आपला. म्हणून ते म्हणतायत की तुमच्यासाठी हे इथे माझ्याकडे या, इथलं जीवन हे असंच राहणार. आता बनवणारच तसं आहे म्हणून सांगतोय ते, हे आहे असंच आहे हे.
हा, मग आपण काय करायला पाहिजे, तर भगवंतांशी जोडून घेऊन तिकडे जायला पाहिजे. पहिल्या ओळीत सांगितलंय बघा, बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. म्हणजे सनातन शब्द वापरलाय. कायमच आपण त्यांचेच आहोत. हा, अंश अंश रूपाने. म्हणजे असं नाहीये की कृष्णांशी आपण एकरूप होतो म्हणजे कृष्ण होतो, असं नाहीये. तर आपण तिकडे गेल्यावर त्यांचा भाव घेतो. म्हणजे आपण सच्चित आनंद आत्मा तिकडे कृष्णांसारखाच सच्चित आनंद होतो. हा, तर आता कसं आहे, आग पेटवलेली असते बघा एक मोठीशी, तेव्हा त्याच्यातनं ठिणग्या उडतात. आता सूर्य हा उष्णतेचा, प्रकाश, अग्नी सगळ्याचा प्रतीक आहे. तर त्या ठिणग्या बघा वरच्या बाजूला जात असतात, त्याला सूर्याची ओढ असते. आता एखादं फळ असतं, झाड मातीतून उगवतं, तर ते फळ बघा खाली भूमीकडे पडतं, त्याला मातीची ओढ आहे. तसा आपला आत्मा ते दिलंय बघा, जीव हे माझे सनातन अंश आहेत. म्हणजे आपण भगवंतांचे सनातन अंश आहे आणि आत्म्याला ओढ असते तिकडे जायची, कृष्णांकडे. म्हणून ते सांगतायत की तुम्ही इकडनं आलाय आणि इकडे परतून या म्हणून. हा, ओके माताजी, घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्ण. शरीरं यच्चाप्नोति यच्च आकृतीश्वर गृहीत्वैत्वानि संयाति वायुर्गंधानि विशनात्. हरे कृष्णा. ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरता पहिल्या देहाचा त्याग करतो. हरे कृष्णा. हा, आता हा जो श्लोक आहे ना, इथे एक सांगितलेलं आहे बघा, की आपला आत्मा असतो ना, तो पुढच्या शरीरात जाताना फक्त हे मागचं, आता हे आपण जे स्थूल शरीर म्हणतो, जे आपल्या आरशात दिसतं, हे शरीर सोडून पुढच्या शरीरात जातो ना, जे आपल्या बनलेलं असतं आपल्यासाठी. पण तिथं जाताना आहे ना, तो आपल्या बरोबर, हे स्थूल शरीर म्हणतात, आणि त्याच्यात एक सूक्ष्म शरीर आहे. ते कुठलं? आपली इंद्रिये, बुद्धी आणि मिथ्या अहंकार. म्हणजे किंवा मन, इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार ह्याने बनलेलं असतं. त्याला काय म्हणायचं? मन, बुद्धी, अहंकार ह्याने बनलेलं एक सूक्ष्म शरीर असतं. तो ते बरोबर घेऊन जातो. हा, म्हणजे कसं, आता बघा, तुम्ही एखाद्या रोडने चाललाय आणि तिथे बाग असेल शेजारी, तर त्या बागेतल्या फुलझाडांचा वास तुम्ही बरंच पुढे गेलात तर वाऱ्याबरोबर बघा मागून वास येत राहतो सुंदर असा. म्हणजे बागेत म्हणण्यापेक्षा तुम्ही सोनचाफा वगैरेची मोठे वृक्षासारखी असं झाड पसरलेलं असेल ना, सोनचाफ्याचा येतो वास. प्राजक्ताचा, पारिजातक म्हणतो ना, त्याचा येतो बघा. तुम्ही पुढे जरी गेलात तरी वाऱ्याबरोबर सुंदर वास येत राहतो त्याचा. तर तसा आपला आत्मा जो असतो ना, तो एक शरीर जरी सोडलं हे, तरी जाताना पुढं आत्मा तर जातोच पुढच्या शरीरात, आणि आपलं सूक्ष्म शरीर म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार ह्याचं सूक्ष्म शरीर पण घेऊन जातो. त्यामुळे ना, तुम्ही ह्या शरीरामध्ये जे खूप इच्छा असतात आपल्या, सतत त्यामध्येच तुमचं डोकं असतं, तेच शरीर आपल्यासाठी पुढचं तयार असतं. ते त्याच्यामुळे, कारण आत्मा घेऊन जातो. तुम्ही ह्या शरीरामध्ये जर का अ, विचार करत असाल फक्त खाण्याचा खाण्याचा, तर काल म्हटलं तसं, मग पुढचं शरीर तुमच्यासाठी डुकराचं बनतं. किंवा तुम्ही, हा, मी कोणाला इकडे फिरकू देणार नाही, हे सगळं माझं आहे, असं आपण करत असलो, जसा एक कुत्रा असतो बघा, आपल्या हद्दीत कोणाला फिरकू देत नाही, मग आपलं पुढचं शरीर ते तसं बनतं आणि आपली सूक्ष्म शरीर आत्म्याबरोबर निघून जातं, कारण त्याचे वागणं तसंच झालेलं असतं. मी कोणालाही माझ्या हद्दीत येऊ देणार नाही, सगळं माझं आहे, माझं आहे. हा, तर अशा रीतीने आपला जो आत्मा असतो, तो आपला सूक्ष्म शरीर पण पुढे घेऊन जात असतो. हा, हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि सतत ह्यातच असतो. हा, मग आता त्या शरीरात जाऊन तुमचं सूक्ष्म शरीर जे विचार करणार त्याप्रमाणे पुढचं जे विचार करतात तशी कर्म बनतात, आणि तिसरं शरीर पण तसंच बनणार. मग तिकडे जाताना परत ते तसंच, म्हणजे आत्मा परत कुठेतरी गर्भ राहील आणि पुढचं शरीर मिळवेल. ते असं म्हणजे अविरत प्रवास मात्र सुरूच असतो तो. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड.
हरे कृष्णा. अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेले कान, नेत्र, जिव्हा, नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिये प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रियाविषयी समूहाचा उपभोग घेतो. हरे कृष्णा. हा, म्हणजे आता इथे कृष्णाने काय सांगितलंय माहितीये, की जेव्हा आपण एक स्थूल शरीर आता धारण करतो कोणतंही, तर तुमच्या मनाशी केंद्रित जे झालेलं आहे ना, म्हणजे तुमचे विचार ज्या प्रकारचे झालेले आहेत, त्या प्रकारचंच तुमचं शरीर तुम्हीच पुढे म्हणजे मनात जे आहे तसेच तुम्ही कर्म करत असता. आणि तुमची इंद्रिय वगैरे आता तुम्ही सांगितलं ना, इथे आपण खूपच माझं हद्द, मी इकडे कोणाला फिरकू देणार नाही, माझी एक वस्तू मी कोणाला मिळू देणार नाही. तेव्हा आपल्या इंद्रियांचा समूह पुढचा मिळताना आपल्याला कुत्र्याचा मिळतो, ज्याची नाक खूप तीक्ष्ण असते, त्याला पटकन वास येतो आणि मग तो भुंकायला सुरू करतो, अजिबात आपल्या हद्दीत कुणाला दुसऱ्याला घेत नाही. तर असं तुमच्या ज्या स्थूल शरीरामधलं मन ज्याच्यावर केंद्रित झालंय ना, तशा प्रकारे तुमचं पुढचं म्हणजे विशिष्ट इंद्रियांचा समूह आपल्याला पुढचा मिळतो आणि तसंच शरीर मिळत असतं. हा, आणि तुमची आपली इच्छा असते ते मग अशा प्रकारच्या इंद्रियाचा आपण उपभोग घ्या म्हणतात ते. घ्या मग त्याची पुढची स्लाइड. त्या म्हणजे फक्त आत्मा पुढे जात नाही, तर सूक्ष्म शरीर घेऊन जातो पुढे. हा, मग आता वाचा वाचा माताजी सांगते. हरे कृष्णा. उत्क्रांतं स्थितं वापि भुज्यान वा गुण अविनीतं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुष. हरे कृष्णा. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाही, परंतु ज्याला ज्ञान चक्षु आहे तो हे सर्व पाहू शकतो. हरे कृष्णा. आता ज्यांना हे गीतेचं ज्ञान माहित आहे, जे ज्ञानात स्थित आहेत ना, ते फक्त बघून विचार करू शकतात की अ, हा मनुष्य आता पुढच्या शरीर ह्याला कुठलं मिळेल, किंवा हा प्राणी एखादा ह्या शरीर ह्याला का मिळालंय, की मागच्या जन्मी असे विचार असणार ह्याचे. हे बघा, हे कोण करू म्हणजे आता आपली गाडी बंद पडली. तर आपण म्हणजे थोडा प्रयत्न करतो पण सुरू वगैरे करायचा. पण जर का तुम्ही त्या म्हणजे दुरुस्त करणाऱ्या मिस्त्रीकडे नेलात, हा, तर तो बघा, साधारण गाडी आपण आतमध्ये घेताना गॅरेजमध्येच आवाजावरून वगैरेच त्याला बऱ्यापैकी लक्षात येतं की गाडीचा प्रॉब्लेम काय. हा का असं, तर त्याचं ज्ञान असतं त्याला त्या गोष्टीचं. हा, त्यामुळे ज्यांनी ज्ञान चक्षु म्हणजे जे ज्ञानाच्या दृष्टीने बघतात, ते नक्कीच समजू शकतात की कोण कुठल्या प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे कुठलं शरीर प्राप्त केलंय किंवा पुढे तो करेल. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात, परंतु ज्याचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही, तो प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाही. अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे वागडीचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते. हरे कृष्णा. हा, मग आता हे सगळ्यांना ही ज्ञानाची नजर नसते. कुणाला असते? ज्यांनी आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झालेले आहेत, ज्यांनी आत्मा काय आहे, परमात्माशी नातं काय आहे हे जाणलंय आणि ते जोडून घेतलंय. त्यांनी नुसतं जाणून घेऊन थांबलेले नाहीत. साऱ्या इंद्रियांना जीवनाच्या प्रत्येक आस्पेक्ट्सनी त्यांनी स्वतःला कृष्णांशी जोडून वगैरे घेतलंय. हा, असे जे महात्मे असतात ना, ते ह्या ज्ञानाच्या दृष्टीने, नजरेने, ज्ञानचक्षुने पाहू शकतात. हा, जे अजून ज्यांचे मन अविकसित आहे, आत्मसाक्षात्कार झालेला आहे, ते ह्या अशा गोष्टी नाही जाणू शकत, शरीर आणि आत्म्याबद्दलच्या. हा, गुरु हे जाणू शकतात. आणि कृष्ण इथे काय सांगतायत बघा, की आपण म्हणजे सूर्य आणि चंद्राचा प्रकाश नसेल तर इथे तसा अंधारच असतो सगळीकडे. मग हे जे प्रकाश आहे ना, सूर्य काय तो त्याचं तेज हे कृष्णांपासून सूर्याला मिळत असतं. पुन्हा चंद्र, अग्नी ह्या सगळ्यांचंच तेज, प्रकाश कुणापासून त्यांना मिळालेला आहे? कृष्णांपासून प्रकाशमान झालेले आहे. हं? घ्या माताजी, आणि त्यांच्यामुळे आपलं जीवन प्रकाशित झालेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड.
हरे कृष्ण. गामाविश्य भूतानि धाराम्यहं मोजसा पुष्पं मी चौदकी सर्वा सोमो भूत्वा रसात्मक. हरे कृष्ण. मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थिरावतात, मी स्थित प्रत्येक राहतात. ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीमध्ये ते आपल्या कक्षेत स्थित राहतात. सर्व वनस्पतींना जीवन रसांचा पुरवठा करतो. आता बघा, तुम्हाला कोणतरी म्हटलं एक कलिंगड वर फेका, तर आपण वर टाकलं एक कलिंगड, तर आकाशात तरंगत तर राहणार नाही. काय माहिती कुणाच्या डोक्या बिक्यात पडलं नाही म्हणजे बरं, पण खाली पडून फुटणार. हा, तर हे किती किती वजनाचे ग्रहगोल, केवढे मोठे मोठे ग्रहगोल अनंत कालापासून बघा ज्याच्या त्याच्या कक्षेमध्ये स्थिर आहेत आणि त्या कक्षेमध्ये ते व्यवस्थित फिरतायत. कुणी असं कणभर पण कक्षा पण स्वतःची सोडत नाही. आणि ना कधी आपण ऐकलंय का कोणतरी कक्षा सोडली आणि जाऊन कुणाला तरी वेगाने कोणाकडे तरी जातंय किंवा वर जातंय किंवा खाली जाते, असं काही आपण कधी ऐकलेलं नाहीये. तर बघा इथे कृष्णाने सांगितलेलं आहे ते प्रत्येक ग्रहलोकामध्ये प्रवेश करतात आणि त्यांच्या शक्तीने, कृष्णांच्या शक्तीमुळे ते त्या कक्षेमध्ये स्थिर राहतात. आणि तुम्ही स्वतः प्रयत्न करून बघा, एखादं कोणतरी आपोआप आपण तरंगत ठेवू नाही शकत, त्याला कुठला तरी तुम्हाला आधार द्यावा लागेल, सपोर्ट बनवावा लागेल, तरच तो तरंगत राहणार. हा, आणि हे सगळं विना आधार तर तरंगत राहू नाही ना शकत. तर इथे कृष्णाने सांगितलंय ते प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतात आणि त्यांच्या शक्तीद्वारे हे ग्रहलोक आपल्या आपल्या कक्षेमध्ये स्थिर आहेत बघा. आणि मुख्य म्हणजे आता चंद्र होऊन ते वनस्पतींना जीवन रसाचा पण पुरवठा करतात. म्हणजे आयुर्वेदात वगैरे सांगितलेलं आहे की वनस्पतींचं पोषण कोण करतो? चंद्राचा प्रकाश करतो. म्हणजे त्यांच्यामधले औषधी गुण वाढवतो. पुन्हा अ, वेगवेगळ्या प्रत्येक भाजीला, कडधान्य वगैरे धान्यांना प्रत्येकाला स्वतःची युनिक अशी एक चव असते बघा. तर ती चव पण चंद्राच्या प्रकाशामुळे असते. तर मीच चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवन रसाचा पुरवठा करतो. म्हणजे आता आपण बघितलं की कृष्णाने आपल्या सूक्ष्म शरीराचा हे करतात भरण पोषण. म्हणजे आता सांगितलं ना तुमच्या सूक्ष्म शरीरामध्ये म्हणजे तुमचे मन, इंद्रिय आणि बुद्धी, सॉरी म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार ह्यात सूक्ष्म शरीर असतं. हे मिळून तुम्ही जे विचार करता तोच इंद्रिय समूह तुम्हाला पुढच्या वेळेस मिळतो. हा, म्हणजे कृष्ण म्हणतो वापरा, तुम्हाला तसं डेव्हलप होतात ती इंद्रिय त्याप्रमाणे. म्हणजे आपल्या सूक्ष्म शरीराचे ते काळजी घेतात. आता ह्या स्थूल शरीराचे पण घेत आहेत बघा. एकतरी पृथ्वी हे ग्रहगोल जिथल्या तिथे स्थिर ठेवतात. म्हणजे पुन्हा चंद्र आणि सूर्याचा प्रकाश देतात. इवन चंद्रप्रकाशाने वनस्पतींना जीवन रसाचा पुरवठा करतात. तो जीवन रस आपलं भरण पोषण करतो. हा, तर म्हणजे आपल्या सूक्ष्म शरीराची पण काळजी घेतात आणि स्थूल शरीराची पण काळजी घेतात. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. श्रीकृष्ण. अहं वैष्णवनरो भूत्वा प्राणियाना देहमाश्रित प्राणापानसमायुक्तं पंचाम्न चतुर्विध विधरम. सर्व प्राणीमात्राच्या देहामधील जठर अग्नी मी आहे आणि 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरता मी प्राण आणि अपान वायूशी संयोग साधतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर ते वैश्वानर म्हटले बघा. सर्व प्राणी आपण जे खातो ते पचायला हवं ना, तर तो जठराग्नी म्हणतात बघा. तो जठराग्नी मी आहे म्हणजे कृष्ण आहेत बघा. हे जर का आपण ज्ञान घेतलं आणि आपण ते मानलं तर आपण चुकीचं काय खाणार नाही. खाताना प्रत्येक घास मी कृष्णांना देतोय असं आपली भावना होणार. म्हणून ते म्हटलंय बघा, उदरी वदनी कवन घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन मिळे जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. त्यांनी सांगितलंय की नाही, उदरभरण समजू नका, हे यज्ञ आहे. आणि यज्ञ हा, तुम्ही यज्ञाची व्याख्या बघितलेलं आहे ना, ते कोणतंही कर्म जे तुम्ही विष्णूंच्या संतुष्टी प्रित्यर्थ करता, म्हणजे विष्णूंना त्याचं फळ देऊन टाकतो, तो यज्ञ बनत असतो. मग आपलं
अन्न खाणं हा पण एक यज्ञ आहे. तो पचवतो कोण? जठराग्नीच्या रूपाने कृष्ण पचवतात बघा, त्यांनी तिथे सांगितलंय. हा त्यामुळे आपण अन्न घेताना ही भावना हवी आपली, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, सगळंच त्यांनी दिलंय आणि त्यांनाच अर्पण करतोय. म्हणून बऱ्याच आश्रमांमध्ये वगैरे हे प्रसाद सुरू करण्यापूर्वी हा श्लोक म्हणजे गीतेचा 15व्या अध्यायाचं पठण करतात, किंवा अ, आता आपण म्हंटलो हा हे अभंग म्हणजे हे म्हणून वदनी कवन घेता, कारण त्यांनीच सारं दिलंय आणि तेच पचवतात. हा आणि 4 प्रकारचं अन्नाचं पचन करतात, म्हणजे जे आपण चावून खातो, जे गिळतो, जे चोखतो आणि जे पितो, सगळ्याच अन्नांचं ते पचन करतात, प्राण आणि अपान या वायूंशी संयोग करून. हा म्हणजे हे लक्षात घ्या की आपण बघतोय काय, की कृष्ण कसं आपल्या स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही शरीरांची काळजी घेतात. हं? घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिज्ञानमपोहमच्च वैद्ये च सर्वमहेन वैद्य वेदांत कृद्विद्वेय चाहम. मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासून स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह मी वेदांचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हा 15.15वा श्लोक, हाही कधी ना कधीतरी आपण बालपणात म्हटलेलाच असतो, तर कायम लक्षात ठेवा. हा कोण म्हणेल की आपण, तुम्ही म्हणाल की प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा आहे आणि परमात्मा आहे, तर कुणी सांगितलं त्यांना? हा 15.15वा श्लोक सांगा, हा पाठ करा तुम्ही. हा श्लोक बघा, त्यांनी तिथे सांगितलंय, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञान अपमोहनम च. हा मग ते काय म्हणतायत तिथे, की मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. कृष्णानेच सांगितलंय बघा, की ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. हं? स्वतः म्हणजे त्यामुळे कधी एकटं पण समजू नका. कोणी बरोबर नसलं तरी कृष्ण हृदयामध्येच आहेत, बरोबर असतात नेहमी आपल्या. हा आणि प्रत्येकाच्या आहेत, म्हणजे प्रत्येक प्राणी मात्रांच्या आहेत, सर्वांच्या हृदयामध्ये आहेत. की एकटं नाही सोडलेलं त्यांनी आपल्याला कधी. आणि त्याच्यानंतर काय म्हणतात, माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होते. मग आता कृष्ण कुठे आहेत? हृदयात आहेत. आणि त्यांच्यापासूनच आपल्याला स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होते. आणि हा मग प्रभुपाद स्वामी म्हणतात, हे जरा मॉडर्न सायन्सने स्टडी करायचा विषय आहे. कारण आपण काय म्हणतो, स्मृती, ज्ञान, विस्मृती हे सगळं मेंदूमधून, ब्रेन मधून होत असतं. आणि इथं कृष्ण काय म्हणतात, मी हृदयात आहे आणि माझ्यापासूनच ते सगळं होतं, म्हणजे हृदयात नव्हतं. आणि आपण 18व्या अध्यायात बघू आता ती गोष्ट. सतीचे वडील कोण बरं? दक्ष प्रजापती. तर दक्ष प्रजापती तो एक यज्ञ करतात शिवजींना कमी दाखवण्यासाठी, आणि मग तो यज्ञाचा विध्वंस वगैरे होतो, शिवजी त्यांचं डोकं कापतात आणि काय करतात, बकऱ्याचं डोकं आणून बसवतात. मग त्यांना पश्चाताप वगैरे होतो. पण बकऱ्याचं डोकं आणून बसवलं तरी दक्ष प्रजापती काहीच विसरलेले नसतात. हं, ते पुढे काशीला जातात, पश्चाताप झाल्यामुळे ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत पुढचं जीवन आपलं घालवतात. तर मग आता त्यांचं डोकं तर बकऱ्याचं आलं होतं, पण त्यांची स्मृती गेली नाही. हा त्यामुळे शास्त्र तर हेच मानतं की स्मृती, ज्ञान आणि विस्मृती ही कृष्णांपासून होते, ती हृदयात असतात. तर प्रभुपाद स्वामी म्हणतात हा रिसर्चचा विषय आहे. हा आणि पुढे काय म्हणतायत बघा, सर्व वेदांद्वारे जाणण्या, म्हणजे इथे वेदांचं सार आहे बघा हा अध्याय. म्हणजे हा त्याचे जन्म पण पुरणार नाहीत, एवढा मोठा वेदांचा पसार आहे शिकण्यासाठी. पण हा वेदांचा सार आहे. जर का हे न शिकता आपण वेद शिकलो तर पूर्ण व्यर्थ आहे असं समजायचं. की काय आहे हे सार, की वेदांद्वारे जाणण्यायोग्य कोण आहेत? कृष्ण आहेत. वेदांचे निर्माते कोण आहेत? कृष्ण आहेत. आणि वेदांचे ज्ञाते पण कोण आहेत? कृष्ण आहेत. हा तीनही जण म्हणजे वेदांद्वारे जाणण्यायोग्य, वेदांचे निर्माते आणि ज्ञाते, हे सर्व काही कृष्णच आहे. हम्म घ्या माताजी, लक्ष पाठ करा. हा श्लोक वाचा, त्याचं स्पष्टीकरण गीतेमधलं वाचा.
वाचा ती, बघा ते कसे कृष्णासाठी प्रसाद बनवतायत बघा ते. घ्या माताजी. तर आपण पण प्रसाद म्हणजे घरात ना जेव्हा आपण जेवण बनवतो वगैरे, तेव्हा असं म्हणावं तोंडावाटे काहीतरी जप करावा, किंवा तुम्ही युट्यूब वगैरे वर काहीतरी भागवतम भगवद्गीतेचे अध्याय वगैरे असं ऐकू शकता. ह्यामुळे आपले जे मनातले हृदयातले भाव असतात तेच तुमच्या अन्नामध्ये उतरत असतात. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. बघा हा, हरे कृष्ण. च्युत म्हणजे क्षर आणि अच्युत म्हणजे अक्षर, असे जीवांचे दोन वर्ग आहेत. भौतिक जगतात सर्व जीव च्युत असतात आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत म्हटलं जातं. ओके. आणि काय म्हणतात, तर या दोहों व्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहे, जो स्वतः अव्ययी भगवंत आहे, आणि ते स्त्री लोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालन पोषण करतात. हा, मग म्हणजे जीवांचे दोन वर्ग केलेले आहेत. एक च्युत म्हणजे पतित, आणि दुसरे अच्युत. मग च्युत म्हणजे कोण, हे जे भौतिक जगांमध्ये असतात ना ते, आणि जे अगदी वरच्या आध्यात्मिक म्हणजे ब्रह्मांडातल्या पण वरच्या आध्यात्मिक लोकांमध्ये जे असतात ना, त्यांना अच्युत म्हटलेलं आहे. हा, जे शुद्ध भक्त. तर खरं जरी तुम्ही इथे बाबा भौतिक जीवनामध्ये आम्ही सगळ्यासाठी कृष्णांवर अवलंबून आहे आणि ते नाहीयेत का, असं नाही. आध्यात्मिक जगातले शुद्ध भक्त आणि आपण सारीच जण सगळ्यासाठी कृष्णांवर अवलंबून आहोत. हा, ते बघा, जे स्वतः या दोहों व्यतिरिक्त कोण आहे, एक परमपुरुष परमात्मा आहेत, जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत, आणि तेच स्त्री लोकांमध्ये प्रवेश करून त्यांचा पालन पोषण करतात. म्हणजे ते काळजी पण समान घेत आहेत बघा, त्यांचीही घेतात आणि आपली पण घेतात. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. पुढची स्लाइड घ्या माताजी. वाचूया हा आपण. मी च्युत आणि अच्युत यांच्याही अति दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे भगवंत जे आहेत ते च्युत आणि अच्युत, ह्या सगळ्यांच्याच पलीकडे आहेत कृष्ण. हा, त्यामुळे ते कसे आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत आणि पुरुषोत्तम आहेत. कृष्णांना काय म्हटलं जातं, पुरुषोत्तम. हा, त्यामुळे वेदांमध्ये सुद्धा ते पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणजे सर्वांच्या अतीत दिव्य आणि सर्वश्रेष्ठ आहेत. इथे ब्रह्म विमोहन लिहिलंय बघा, ती शेजारी छोटासा स्लाइड आहे ना, ती जे म्हणजे ब्रह्मा जेव्हा कृष्णांची परीक्षा बघायला येतात ओळखू शकत नाहीत, आणि हेच भगवंत आहेत का, आणि बालक रूप घेऊन असं करतायत, ह्याच्या ताटातलं खा त्याच्या, म्हणजे ते गोपालांबरोबर वनात बसले असले जेवायला की त्यांच्या बोटाने आपल्या तळ्यातलं शिदोरीतलं त्यांना द्यायचे, त्यांच्यातलं खायचे, हे भगवंत आहेत असं होतं ब्रह्मांना. जेव्हा त्यांची ब्रह्मा परीक्षा घेतात, ती कथा तर सगळ्यांना माहित आहे, तेव्हा जेव्हा सॉरी म्हणायला क्षमा मागायला येतात ब्रह्माजी, तेव्हा ब्रह्मांना सगळीकडे फक्त आणि फक्त सगळीकडे चराचरामध्ये कृष्ण दिसायला लागतात. हा, तर मग ब्रह्मांना हेच कळत नाही की खरे कृष्ण कुठे आहेत. इतके चराचरामध्ये सगळीकडे कृष्ण, तर ती ब्रह्म विमोहन लीला म्हणतात. त्यामुळे ब्रह्मा जरी आपल्या भौतिक सृष्टीचे सर्वोच्च असले तरी भगवंत हे त्यांच्याही अति दिव्य आणि सर्वश्रेष्ठ आहेत. हा, म्हणून ते पुरुषोत्तम आहेत. घ्या माताजी पुढची स्लाइड. हे बघा, इथे सारे देवी देवता आहेत ना, काही प्रॉब्लेम आला
तुम्ही सगळ्या कथांमध्ये बघता की क्षीरसागराच्या किनारी जातात आणि भगवंतांना विष्णूंना प्रार्थना करतात आणि आपली अडचण सांगतात. हा, सारे जण ब्रह्मा काय, शिवजी काय, सगळे जण जातात आणि त्यांच्याकडे आणि विष्णू मग मदत करत असतात. हा, त्यामुळे ते पुरुषोत्तम आहेत. घ्या माताजी पुढची slide. इथे पण दाखवलंय बघा. अ, ते सारे म्हणजे पृथ्वीला जर जेव्हा पापांचा भार होतो तेव्हा पृथ्वी ह्याच्याकडे जाते, ब्रह्मांकडे गाईचं रूप घेऊन जाते. ब्रह्मा म्हणतात की आपण मग सारे देवी देवता पण त्रासलेले असतात. रामायणाच्या सुरुवातीला तुम्ही बघाल बघा. मग तेव्हा ते कोणाच विष्णूंकडेच जातात आणि मग ते तेव्हाचा तो प्रसंग आहे. पुन्हा इकडे शंकर आहेत. आता म्हणजे तुम्ही भागवतम मध्ये आद्य वैष्णव कोण सांगितलंय, जसं नद्यांमध्ये पवित्र गंगा, देवांमध्ये सर्वोच्च कोण आहे विष्णू, जसं पुराणांमध्ये भागवत, भागवत महापुराण, श्रीमद भागवतम महापुराण. तरच वैष्णवानाम यथा शंभो, आद्य वैष्णव कोण आहेत, शिवजी, शंकर स्वतः आहेत. आणि तुम्ही कुणाच्याही शेवटी जा, रामायण भागवत, प्रत्येक गोष्ट ही शंकर पार्वती सांगतायत असंच असतं. आणि समाधीमध्ये असतात शंकर नेहमी, तर कुणावर मन एकाग्र केलेलं असतं तर त्यांनी भगवंतांवर केलेलं असतं आणि सतत कथेमध्ये रमलेले असतात, ते पार्वतीला सांगत असतात. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. त्यावेळेस स्थान लक्षात घ्या भगवंतांचं. घ्या, वाचा वाचा माताजी. हरे कृष्ण. यो मामे सम्मूढो जानती पुरुषोत्तमं स सर्व विद्ये मा सर्व भावेन भारत. जो मला संशय रहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. हरे कृष्णा. सॉरी माताजी, आज खूप डिस्टर्बन्स आहे मला ऑफिसमध्ये. सॉरी. नाही, असू दे असू दे. तर आहे ना, हे बघा. हा, इथे कृष्णाने ना कसं जाणायला सांगितलंय बघा. म्हणजे ना आपण दुसऱ्या सॉरी चौथ्या अध्यायात पण सांगितलेलं होतं, गुरूंकडे जा आणि काय करा, नम्रपणे जा, त्यांची सेवा करा आणि मग तुमचे प्रश्न विचारा, म्हणजे जिज्ञासा करा. तर ही जिज्ञासा का करायची आहे, तर कृष्णांशी आपल्याला कसं जोडायचंय बघा, संशय रहित होऊन, की आम्ही नित्य कृष्णाचे दास आहोत असं. म्हणजे त्यामध्ये पुन्हा किंतु परंतु नको. इथे कृष्णाने आमचं हे गेलं माताजी, शेअरिंग आलं आलं. तर इथे कृष्णाने काय सांगितलंय, की संशय ज्या जिज्ञासा आहेत त्या विचारा अवश्य तुम्ही गुरूंशी. शास्त्रात आता आपण बघितलं नाही, त्यांची नदी कशी करायची आहे, तर त्यासाठी आपल्यामध्ये दोन शस्त्र हवीत. कुठलं? एक ज्ञान, दुसरं वैराग्य. मग मग आपण पूर्ण संशय रहित होऊन कृष्णांना जेव्हा पुरुषोत्तम भगवान म्हणून मान्य करतो, त्यांच्याशी जोडून घेतो, तेव्हा आपण आपोआप त्यांच्या भक्तीमध्ये संलग्न होतो. इथे शंकर पार्वती हे आदर्श कुटुंब आहे. हा, गृहस्थ आपण शिकू दैवासुर संपद विभाग योग मध्ये. तर आदर्श गृहस्थ मानलं जातं शंकरांना. ते कारण का, तर त्यांच्या कुटुंबात सतत हरिकथा सुरू असतात. नाहीतर मग ते छान सांगितलेलं आमच्या भागवतमच्या प्रभूजीनी, प्राण चैतन्य प्रभूजीनी. बघा शंकरांचं कुटुंब कसं आहे. माता शंकरांचे गळ्यात साप असतो. माता भवानींचं वाहन कोण आहे? सिंह आहे. पुन्हा गणेशजींचं कोण, गणपती बाप्पांचं उंदीर आहे. तिकडे ह्यांचं कोण आहे, कार्तिकेयांचं मोर आहे. जर का हरिकथेमुळे किती शांतता आहे बघा. नाहीतर साप मोराला खाऊ शकतो, इकडे साप उंदराला खायला धावू शकतो, सिंह तर सगळ्यांवरच गुरगुरू शकतो. पण असं कधी होत नाही, कुठलाही गृह कलह नाहीये. आदर्श गृहस्थ समजले जातं हे कुटुंब. का, तर सतत हरिकथा सुरू असते त्यांच्यामध्ये. हा, हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हे खूप छान आहे, जर का तुम्ही ऐकाल तर खूप छान आहे हे सगळं. तर असं संशय रहित होऊन आपण भगवंतांना शरण जायला हवं. पूर्णपणे आम्ही तुमचे, अशी भावना. घ्या माताजी पुढची स्लाइड.
हरे कृष्ण. हे निष्पाप नाही अर्जुना, हा नाही, वैदिक मला आली नाही पुढची स्लाइड. ओके, आता आली. सॉरी हा हा, वाचा माताजी. हरे मला कृष्ण. हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्राचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे. जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नांद्वारे सिद्ध होते. हरे कृष्णा. मग आता बघा, इथे अर्जुनाला निष्पाप म्हणतायत. हे अर्जुन कसा होता? निष्पाप होता. आणि आता जे आपल्याला त्यांनी सांगितलं, हा वैदिक शास्त्रांचा गुह्य गाभा आहे. हा, तो समजून घ्यायला पण समजून सांगणारे पण तसेच हवे. ओके. हा, तर हाच म्हणजे वेदांत सूत्रांचा सार म्हटलं ना मगाशी 15.15 श्लोक. तर हाच वेदांतांचा वैदिक शास्त्राचा परमगुह्य गाभा हाच आहे, जो कृष्णाने आता अर्जुनाला प्रकट केला. आणि जो कोण हे जाणेल त्याला कृष्ण बुद्धिमान म्हणतायत बघा. तो मनुष्य बुद्धिमान आहे. तुम्ही विचार करा, गीता जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्याला आपली भक्ती गीता कळायला लागतात. ह्या संतांनी आपल्यासाठी किती सोप्या भाषेमध्ये हाच तो गाभा सांगितलेला आहे बघा. गीता शिकल्यावर मला स्वतःला ते एक जाणवलं की खऱ्या तत्वतः ह्या भक्तिगीतांचा अर्थ कळला. आणि कृष्ण त्यांनाच बुद्धिमान म्हणतोय, जो हा गाभा जाणतात. आपले जसे सगळे संत होते हा, आणि त्यांच्या प्रयत्नांद्वारे सिद्ध होतात म्हणजे काय? तर कृष्णाशी जोडले जातात. जे मनुष्य ध्येय आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, तर झाला आपला हा छोटासा अध्याय, 12वा अध्याय. हा अध्याय छोटा आहे. तुम्ही नक्की पठण वगैरे करायचा प्रयत्न करा हा अध्याय. हा, तर आपण बघितलं की भगवंतांचं जग कसं आहे, आपलं जग कसं आहे, आपल्या जगात काय काय आहे, मग ही इच्छांची नदी पार कशी करायची, ज्ञानाची दृष्टी कशी आणायची, पुन्हा कृष्ण आपल्या सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर ह्या दोघांचे कसं व्यवस्थित पालन पोषण करतायत ते बघितलं. आणि वेदांत सूत्राचा सार पण बघितला. आणि कृष्णाने काय सांगितलं? हे सार जो जाणतो तोच बुद्धिमान आहे आणि तोच कृष्णांना प्राप्त करू शकतो. घ्या माताजी. नाही, झाला आपला आजचा अध्याय. चालेल माताजी. हरे कृष्ण. स्टॉप करा तुम्ही. आणि तुम्हाला कोणाला काही प्रश्न असले तर विचारा.